श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे सुंदर विचार. आळशी माणसाचे तोंड पाहू नका. हा स्वामींच्या चरित्रामधील एक अतिशय स्पष्ट आणि कडक विचार आहे. वरवर पाहता हा विचार खूप कठोर वाटतो, पण आजच्या आधुनिक जीवनशैलीच्या संदर्भात याचा अर्थ अत्यंत सखोल आणि डोळे उघडणारा असा आहे. तर आपण आता याचा अर्थ पाहूया. पहिल्यांदा, आळस म्हणजे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक निष्क्रियता. आजच्या काळात आळस म्हणजे फक्त पडून राहणे नव्हे, सोशल मीडिया स्क्रोल करत वेळ वाया घालवणे, कामाची टाळाटाळ करणे आणि उद्या करू म्हणत स्वतःचे नुकसान करणे, हा आजचा डिजिटल आळस आहे. स्वामी सांगतात की अशा मानसिकतेपासून दूर राहा, कारण ही मानसिकता माणसाची प्रगती पूर्णपणे थांबवते. आता याचा आजच्या युगातला दुसरा, आता ऊर्जेचे व्यवस्थापन. स्वामी जेव्हा म्हणतात की तोंड पाहू नका, तेव्हा त्याचा आधुनिक अर्थ असा की नकारात्मक आणि ध्येय नसलेल्या लोकांच्या संगतीपासून दूर राहा. जे लोक सतत नशिबाला दोष देतात, कष्ट करायची ज्यांची तयारी नसती आणि जे तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा ओढून घेतात, अशा लोकांपासून तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा ओढून घेतात अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवा. आणि तिसरं, कर्मालाच ईश्वर मानणे. स्वामी समर्थांनी नेहमीच कर्माला प्राधान्य दिले आहे. माझे नाव घेत बसण्यापेक्षा तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, हाच त्यांचा आग्रह होता. तो माणूस आळस सोडून स्वतःचे कर्म करतो, त्याला कोणत्याही चमत्काराची गरज भासत नाही, कारण त्यांचे कष्ट त्यांचा चमत्कार ठरतात. थोडक्यात नवीन. आता याचा अर्थ असा आहे की हा विचार आपल्याला शिस्त आणि संगत निवडायला शिकवतो. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी आणि समाधानी व्हायचे असेल तर स्वतः आळस सोडाच. पण जे लोक तुमची प्रगती रोखत आहेत किंवा तुम्हाला मागे ओढत आहेत, त्यांच्यापासूनही वेळेत लांब व्हा. कष्टाशिवाय गत्यंतर नाही आणि कष्टाला स्वामींची साथ नक्की आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांना पण जरूर शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.